नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट। दिनांक 29 जुलै 2025 रोजी मुख्याधिकारी नांदुरा नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आला। आठवडी बाजार सिंधी कॉलनी रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी। आठवडी बाजारातून सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून संबंधित रस्त्याच्या त्वरित दुरुस्तीची मागणी करत समस्त नागरिकांनी नगरपरिषद नांदुरा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे। या निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून घाण व दुर्गंधी निर्माण होत आहे। परिणामी या रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांना, विद्यार्थ्यांना व वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विशेषतः रविवारी आठवडी बाजाराचा गजबजाट असल्याने नागरिकांची होणारी हालअपेष्टा अधिकच वाढते। नागरिकांनी असा आरोप केला आहे की काही भागात माती टाकून सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यामुळे चिखल तयार होऊन दुचाकीस्वारांची वाहने घसरत आहेत, अपघाताची शक्यता वाढली आहे। सदर रस्त्याचा वापर सिंधी धर्मशाळा, दुर्गा मंदिर, गुरुनानक मंदिर, निरंकारी भवन तसेच नामदेव विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करतात। याशिवाय समोरील नव्याने बांधण्यात आलेल्या दुकानसमूहातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे। नागरिकांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की सदर रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात यावा, त्यावर गिट्टी किंवा मुरुम टाकून योग्य पद्धतीने समतल करून दिला जावा। रस्ता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? या गंभीर परिस्थितीकडे नगरपरिषदेचे प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वेळेत रस्ता दुरुस्त झाला नाही तर भविष्यात आरोग्य व वाहतुकीची गंभीर समस्या उद्भवू शकते। तसेच निवेदन देण्याचे वेळी रहीम खान सिताफ खान, रतन कुमार चौथानी, फैजान खान, इम्रान खान, शेख कदीर, अमान खान, शेख नदीम, रामकृष्ण बावणे, श्याम रामचंदानी, अनिल रामचंदानी, हरीश नानवाणी, अजय नंदलाल अहुजा, गिरीश खानचंदानी इत्यादी अनेक नागरिक उपस्थित होते।